एरवी टीव्हीवरून रसिकांचं मनोरंजन करणाऱ्या चला हवा येऊ देच्या टीमनं आता रसिकांमध्ये जाऊन त्यांचं 2 घटका मनोरंजन केलं। एसएल वर्ल्डमध्ये जाऊन हवाच्या टीमनं ही फुल टू धमाल केली। एसएल वर्ल्डमधील राईडचाही यावेळी हवाच्या टीमनं मनमुराद आनंद लुटला। एसएल वर्ल्डमध्ये आपण आहोत आणि आपल्यासोबत आहेत सागर कारंगे आहे, भारत गणेशपुरे आहे, जी मंडळी आपल्याला नेहमी आम्हाला सगळ्यांना खळखळून हसवत असतात। आज मात्र थोडासा रिलॅक्स मूड आहे। शूटिंगची धावपळ जरूर आहे, मात्र आज थोडे ते एसएल वर्ल्डमध्ये मजा मस्ती करतात। खूप खूप स्वागत आहे तुमच्या दोघांचंही जी 24 तासमध्ये। नमस्कार। काय फील वाटतोय आज? एकदम सुट्टी वगैरे आठवते शाळेची? नक्कीच, म्हणजे मे महिना सुरू आहे आणि शाळेला जशी सुट्टी असते तशी आम्हाला अर्धी सुट्टी मिळाली असं मला असं वाटतं, कारण दरवेळी सोमवार मंगळवारचा ताण असतोच आपल्या डोक्यावर आणि शूटिंगचं पण टेन्शन असतं, पण हे शूटिंग पण इथे चालू आहे आणि एन्जॉयमेंट पण चालू आहे, त्यामुळे शूटिंगचा ताण जेवढा दर आठवड्याला वाटतो तेवढा या आठवड्यात वाटत नाही। हा थोडंसं कसं आहे की लोक आता आम्हाला खूप मोठे समजायला लागले, पण आम्ही स्वतःला आता खूप लहान समजायला लागलो ॲक्च्युली। या टॉय ट्रेनमध्ये बसून फार एन्जॉयमेंट करत आहे, हाय अशी लहान मुलांची एन्जॉयमेंट सगळी अशी चालू आहे आणि या दरम्यान एक वेगळा अनुभव मिळतो की जनरली कसं होतं की तसा वेळ मिळत नाही कुठं जायचं म्हणल्यावर, की आमच्या घरचे पण लेकरं बोंबलतात की बाबा कुठेतरी चाल पण प्रॉब्लेम असा होता की कुठे जावं हे समजत नाही। त्यामुळे आज या शूटिंगच्या निमित्तानं एसएल वर्ल्डमध्ये येणं झालं, हे सगळं जग बघणं झालं, कारण मी पहिल्यांदाच एसएल वर्ल्डमध्ये आलो। भारत दौऱ्याच्या निमित्तानं हा आणखीन एक वेगळा उपक्रम आमचा चला हवा येऊ द्याच्या टीमचा आहे आणि सगळेजण आम्ही एन्जॉय करणे जाऊंगा मैं एसएल वर्ल्ड में रहूंगा मैं, तसंच हे आम्ही इथं मुक्कामी आहे आणि खूप एन्जॉय करतो एसएल वर्ल्ड। आम्ही बघतोय की आम्हाला एक नेहमी उत्सुकता असते की तुम्ही एकदम चाहत्यांच्या सभोवताली असे एकदम हे गेले दिसेनासे होता माझ्यापर्यंत, आणि तुम्हाला बघण्यासाठी, तुमच्यासाठी बोलण्यासाठी, सेल्फी घ्यायला प्रत्येकजण उत्सुक असतो। काय तुमच्या मनामध्ये असतं? काही तुम्ही पण अशी एक वेळ असते की तुम्ही तुमचा आधीचे जे दिवस असतात, स्ट्रगलचे जे दिवस असतात, लांबून असे हिरो सेलिब्रिटी बघितलेले असतात, आज तुम्ही तो अनुभव घेताय, काय नेमक्या भावना असतात? म्हणजे स्ट्रगलिंग पिरियडमध्ये मोठमोठ्या माणसांबरोबर जेव्हा काम करायचो आणि त्यांना माणसं भेटायला यायची, त्यांच्याकडून सह्या घ्यायची, फोटो घ्यायची, तेव्हा खूप कौतुक वाटायचं। तेव्हा खूप वाटायचं की काय वाटत असेल त्या माणसाला आणि किती पुण्यवान माणूस असेल तो की एवढी माणसं त्याच्यावर प्रेम करतात, आणि हा दिवस आपल्या नशिबात कधी येईल हे तेव्हा कुठेतरी जाणवत होतं। पण आता खूप बरं वाटतं कुठल्याही गोष्टीचं, म्हणजे असं नाही होत की आम्हाला भेटायला येतात आणि त्रास होतो त्या गोष्टीचा, तर अजिबात होत नाही, कारण याच माणसांनी मोठं केलं। यांच्यासमोरच आपण आपली कला सादर करत असतो आणि त्यांनीच मान फिरवली तर मग आपली कला आपण कोणासमोर सादर करायची, त्यामुळे त्यांना भेटून खूप आनंद मिळतो आम्हाला। संपूर्ण भारतात भारतराव फेमस झालेले आहेत, तर काय अशा वेळी काय भावना असते मनामध्ये की खूप लोक येतात आणि सेल्फी द्या, फोटो द्या, सही द्या, तुम्ही कारण भारत दौऱ्यावर आहात आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तसाच प्रतिसाद मिळतोय? येस, करेक्ट आहे, प्रत्येक ठिकाणी असा प्रतिसाद मिळतो, नुसतं महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण जसं आम्ही जातो किंवा भारताच्या बाहेर पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा लोक खूप प्रेम करतात, येतात, फोटो काढतात, सह्या करतात। खरं तर कसं होतं की आपण म्हणजे आपण म्हणतो ना की याचसाठी केला होता अट्टहास, तर तो अट्टहास जो आहे आपण यासाठी केला होता आणि ते थोडंसं स्वप्न जे आहे पूर्ण होताना दिसतंय की लोक भेटत आहेत, बोलत आहेत। म्हणजे मुंबईत बघितलं की कोणी कोणाच्या घरी म्हणजे शेजारी एकमेकाला ओळखत नाही, पण आज आपल्याला अख्खं महाराष्ट्र, भारतभर लोक ओळखतात। अगदी शेवटचा प्रश्न की सिनेमा बघताना आधी आपल्या मनात एक हिरो आपल्याला आवडलेला असतो, एखादी हिरोईन आवडलेली असते की त्या हिरोसोबत एकदा काम करायचं आहे किंवा त्या हिरोईनसोबत एकदा काम करायचं आहे। आता तुम्ही स्टेबल झालेला, तुमच्याकडे आपण होऊन स्वतः लोक निर्माते, डिरेक्टर तुम्हाला अप्रोच होतात, मनामध्ये असं काही आहे हिरो हिरोईन की त्याच्यासोबत आपल्याला एक फिल्म तरी करायची? माझं एक लहानपणापासून एक स्वप्न नाही म्हणता येणार, पण एक आपण म्हणतो ना एक विचित्र असं मला वाटायचं की आपण एक नाटक करतो, नाटक केल्यानंतर लोक खूप भेटायला येतात आणि तुमचं काम अप्रतिम होतं आणि काय तुम्ही ते काम केलं, एक खंत कुठेतरी वाटतं की आपलंच काम आपल्याला बघता येत नाही।
तुम्ही शूट करून बघू शकता, ठीक आहे, एक शूटिंग करून तुम्ही नंतर ते नाटक बघू शकता, पण लाईव्ह स्वतःला आपण कधीच बघता येत नाही. तर मला खूप इच्छा आहे की एक स्वतःबरोबर एकदा काम करावं. नाही करेक्ट आहे. लहानपणापासून खूप स्वप्न असतात, पण यांच्याबरोबर काम करायचं खूप. आपण गावात असतानापासून हिरो लोक पडद्यावर बघतोय, हे करतोय ते करतोय, पण योगायोगानं म्हणा की कृपेने म्हणा या चलाव त्याच्यामध्ये माध्यमातून का होईना समजा सलमान खान, शाहरुख खान, जेव्हा जेवढे हिंदीचे आहेत लोक त्यांच्याबरोबर काम करण्यात योग आला. माझ्या वाटेला थोडंसं जास्त दान पडलं आहे की साक्षात बच्चन साहेबाबरोबर पण काम करायचं आहे. एक ॲडमध्ये योग आला. इवन राजेश खन्नांबरोबर पण मी एक सिरियल केली अपने पराय नावाची, त्याचे 7-8 एपिसोड मी केले. त्याच्यामुळे असं वाटते की म्हणजे ऋतिक रोशन बरोबर केलं आहे, कतरिना कैफ बरोबर काम केलं आहे. यांच्याबरोबर सगळं काम करताना इतकं म्हणजे असं काही वाटत म्हणजे गावी असताना असं काही वाटलं नव्हतं आपल्याला की बाबा हे लोक आपल्याला ओळखतील किंवा हे होतील. आता आमिर खानबरोबर आम्ही एक पाणी फाउंडेशनचं एक प्रोजेक्टच करतो आहे. तर ते सगळं असं आलं की थोडं स्वप्न जे आहे ते पूर्ती होताना दिसतात. त्यामुळे खूप बरं वाटतं की अरे लेकराला अजून काय पाहिजे बा, एवढे लोक भेटलेत तर. SL वर्ल्डमध्ये आपण आहोत आणि स्मॉल स्क्रीनची क्वीन जी आपल्या सगळ्यांना खूप भरभरून हसवते, रडवतेही कधी कधी. डोळ्यात पाणी आणणं जेवढं ती पटकन आणू शकते तेवढी ती दिलखुलासपणे तिच्या अभिनयाने सगळ्यांवर जादू करते. श्रेया बुगडे आपल्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आज तुम्ही पाहताय खूप वेगळंच सगळं चाललं आहे. ह्यांचा पण इंटरव्ह्यू खूप वेगळा होणार आहे कारण का आम्ही आज या राईडमध्ये आहोत. आम्ही SL वर्ल्डमध्ये चला हवा युद्धाचं शूटिंग करतोय, त्यामुळे खूप वेगळं वातावरण आहे, मजा येते. श्रेया, एरवी तुम्ही तुमच्या सेटवरचं शूटिंग असेल किंवा तुम्ही आता भारत दौरा करता आहात, तिथलं एक ठरलेलं असतं की गेल्यानंतर काय असेल ते वाचा, मेकअप करा आणि कामाला लागा. आज मात्र तुम्ही एकदम मोकळेपणाने एन्जॉय करताय. काय करताय इकडे? ॲब्सल्युटली. ॲक्च्युली प्रत्येक वेळेला असं होतं आणि दौऱ्यानिमित्त आम्ही बाहेर जरी गेलो तरी खूप फिरायला मिळत नाही, कारण का शेवटी शूटिंग करायचं असतं, रिहर्सल असते, लिखाणाची कामं सुरू असतात, मेकअप, कॉस्ट्यूम, अशा बऱ्याच गोष्टी असतात. आजही ते होत आहे, पण यावेळेला माहोल सगळा वेगळा आहे कारण का इकडे प्रॉपर सेट नाही आहे. आणि तुम्ही पाहताय की हे सगळं आम्ही गेले 2 दिवस करतोय, म्हणजे रिहर्सलचा दिवस आणि आजचा शूटिंगचा दिवस. तर मुरांब्याच्या प्रमोशनसाठी आम्ही इथे आलेलो आहोत. बऱ्याच राईड्समध्ये आम्ही सगळेजण बसलेलो आहोत आणि ती सगळी धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे चला हवा त्याच्या एपिसोडमध्ये. श्रेया, भारत दौऱ्यावर होता तुम्ही, वेगवेगळ्या ठिकाणी जाताय. महाराष्ट्रात तुम्हाला प्रचंड रिस्पॉन्स मिळतो हे आम्हाला माहिती आहे, पण दिल्ली असेल किंवा तुम्ही इंदोरला गेलेला, कशा प्रतिक्रिया होत्या तिथल्या स्थानिक लोकांच्या? काय आहे की महाराष्ट्राबाहेर सुद्धा महाराष्ट्रीयन ऑडियन्स खूप आहेत. तिथल्या लोकांचीही अशी इच्छा होती की आता महाराष्ट्र आपण करतोच आहोत, पण आता आम्हाला सुद्धा येऊन तुम्ही भेटण्याची त्यांची इच्छा होती. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की आता भारतात जाऊया. इंदोरमध्ये आम्हाला अप्रतिम रिस्पॉन्स होता. बाहेरच्या गावात गेल्यानंतर आपली मराठी माणसं जेव्हा भेटतात आणि ती आपलं कौतुक करतात तेव्हा त्याचा आनंद वेगळा असतो. मुंबईमध्ये असताना की शाळा कॉलेजची एक धमाल असते आणि सुट्टीची आपण सगळे वाट बघत असतो, तीच आठवण आज सगळी येते SL वर्ल्डमध्ये. आणि त्याचबरोबर की तुझी मुंबईमधली आवडती डेस्टिनेशन की SL वर्ल्डमधलं आज तुम्ही धमाल करताय ही एक बाजू, पण ते दिवस पुन्हा आठवत आहेत? खरं सांगायचं तर खूप कोइन्सिडेंटली मी सेंट झेवियर्स शाळेमध्ये होते आणि दरवर्षी आमची शाळेची पिकनिक SL वर्ल्डला यायची. त्याच्यामुळे ते सगळ्या, मला आता काटा आला अंगावर बोलताना, त्या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. तिथे मी माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींबरोबर यायचे, पण आज या माझ्या सगळ्या आवली मित्रांसोबत मी इथे आलेले आहे आणि कामाबरोबरच ही मजा. सो हे काहीतरी वेगळं आहे. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना ही गंमत अनुभवता येत नाही, पण आमच्या प्रोफेशनची ही धमाल आहे की कामाबरोबर हे सगळं सुद्धा करता येतं आहे. सो कुशल भाऊ ॲक्च्युली सगळ्या राईड्समध्ये बसायला थोडे घाबरत आहेत, पण आम्ही जबरदस्ती त्यांना सगळीकडे घेऊन जातो आहे आणि त्यांची भीती घालवण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं तर तू एकटी क्वीन आहेस या सगळ्या धमाल सगळ्या ग्रुपमध्ये, आणि त्यामुळं तुलाही ते थोडेसे सुरुवातीला तू त्यांना काही इंग्लिश शिकवणं असेल किंवा भाऊची फिरकी घेणं असेल, किती फरक पडला? भाऊ इंग्लिश वगैरे शिकला की नाही अजून? ॲक्च्युली भाऊ इंग्लिश शिकलाय का मला माहीत नाही,
पण मी त्यांच्यासारखी वात्रट डेफिनेटली झाले. सो आणि मला खूप आनंद आहे. ही लोक माझी सेकंड फॅमिली आहेत. घरच्यांपेक्षा जास्त वेळ मी यांच्याबरोबर घालवते आणि ते माझी इतकी काळजी घेतात, मला इतकं सांभाळतात आणि मला लाडावून ठेवलेलं आहे त्यांनी की मला माहीत नाही यांच्याशिवाय मी काय करू शकीन आता. ती जाता जाता शेवट एवढा छान माहोल आहे, एवढी छान तुम्ही सुट्टी एन्जॉय करताय, प्रत्येक राईड घेताय किंवा शाळेचे कॉलेजचे दिवस आठवत आहेत. एखादं काही गाणं, तुझा आवाज छान आहे मला माहिती आहे, प्रेक्षकांनाही माहिती आहे, पण तुला काही लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा दौड़ा 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 घोड़ा दुम उठा के दौड़ा. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा दौड़ा 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 घोड़ा दुम उठा के दौड़ा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.